औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संघाच्या भूमिकेचं कौतुक. औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक नाही. ही संघाची भूमिका अभिनंदनीय. आव्हाडांची प्रतिक्रिया. संघानं नागपूर आड्यानंतर मांडलेली भूमिका म्हणजे उशिरा सुटलेलं शहाणपण. काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संघानं जरी भूमिका मांडली तरी महाराष्ट्र भाजप संघाचा ऐकतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल. महत्त्वाचा विषय सोडून कबरी खोदायचे विषय मांडले जात आहेत. भाजपनं त्यांच्या मुलांना कबरी खोदायला लावलं पाहिजे. आदित्य ठाकरेंची टीका. संघाला सुटलेलं हे उशिराचं शहाणपण. बजरंग दल विहिंप यांनी उपद्रव सुरू केला, त्यावेळी आरएसएसने हे का सांगितलं नाही? नाना पटोलेंची टीका. नागपूर हिंसाचार प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच आमच्या पक्षाची भूमिका. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नागपूर आड्याचा कथित मास्टरमाइंड फहीम खानला कालच अटक करण्यात आल्याची माहिती. एफआयआर नुसार फहीम खाननं जमवल्याचा आरोप. नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम शमीम खाननं जमवल्याचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी निष्पापांना पकडलं. बचाव पक्षाचे वकील आसिफ कुरेशी यांचा दावा. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर जमावानं औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाविरोधात तक्रारीसाठी जमलेल्या जमावानं धार्मिक घोषणा दिल्याचीही माहिती. नागपूर दगडफेकीमागे काश्मीर दगडफेकीचा पॅटर्न. गृहविभागातील सूत्रांची माहिती. अवघ्या 4 तासात मेसेज देऊन जमाव जमवला. जमावानं पोलिसांना लक्ष्य केलं. हे सर्व काश्मीर पॅटर्नप्रमाणे असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास. आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून चौकशी. नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. रात्री जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. विश्व हिंदू परिषदेचे 8 सदस्य पोलिसांना शरण. सोमवारच्या आंदोलनात 9 आंदोलकांवर गुन्हे दाखल. पोलिसांनी तपास करून सत्य समोर आणावं. कार्यकर्त्यांची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमधील 51 आरोपींपैकी 24 आरोपी हे दंगल प्रभावित क्षेत्राबाहेरचे रहिवासी. काही आरोपी कळमना, पारडी, उमरेड, वाठोडा, यशोधरा नगर, टेकनाका, जाफरनगर, बंगाली पंजा आणि ताजबाग या परिसरातले. आतापर्यंत दाखल झालेल्या 6ही प्रकरणात आरोपींचा शोध आणि तपास. आयुक्त रवींद्र सिंगल यांची माहिती. सोशल मीडियावर किंवा फोटोग्राफमधून व्हिडिओमध्ये जे समोर येते त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती. नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार. इतर महिला पोलिसांनाही जमावाची शिवीगाळ. महिला पोलिसांच्या विनयभंगाचा मुद्दा विधानसभेत. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटकेंकडून मुद्दा उपस्थित. महिला पोलीस विनयभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल. मंत्री योगेश कदम यांचा इशारा. दोषींवर कठोर कारवाई होईल. कदम यांचं आश्वासन. नागपूर इथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग. तातडीनं चौकशी करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केली हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी. चिटणीस पार्क चौक परिसरात अधिकाऱ्यांसह पाहणी. गृहमंत्री फडणवीसांनी तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा, जेणेकरून महिलांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा होईल. अनिल देशमुखांची नागपुरातील महिला पोलिसावरील विनयभंगावर प्रतिक्रिया. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले असून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी या पदासाठी
अध्यक्षांकडे नाव दिलं आहे। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नम्र भूमिका ठेवून भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। प्रस्ताव दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीही घेतल्या। आता भाजप लोकशाही जपणार का हे समजेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य। लोकशाही मानत असतील तर विधानसभा अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एका माळेचे मणी, त्यामुळे यांच्यापासून बहुजन तरुणांनी सावध राहावं। रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचं बहुजन तरुणांना आवाहन। नागपूरच्या दंगलीनंतर संभाजीनगर पोलीस अलर्ट, शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ड्रोननं नजर। नागपुरातील हिंसाचारानंतर जालना पोलीस सतर्क, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या डिलीट। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या समर्थनार्थ कुठल्याही नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला, विरोधकांचा आक्षेप। कामकाज चुकीच्या पद्धतीनं केल्याचा सभापती राम शिंदे आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांकडून आरोप। विरोधकांच्या सभात्यागानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांशी साधला संवाद। गिरीश महाजन, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यामध्ये विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा। विधानसभा उपाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत मतभेद, उपाध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि राजकुमार बडोलेंच्या नावाची चर्चा। बनसोडे की बडोले यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत कलह। न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन मुंबईत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक यांचे अर्ज अवैध, तर पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज ठरला अवैध। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी घेतली विकास बनसोडे कुटुंबाची भेट। आईवडिलांचं सांत्वन केलं। काही दिवसापूर्वी प्रेम प्रकरणाच्या संशयातून विकास बनसोडे यांची हत्या झाली होती। मागील 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं नोंदवला गुन्हा। 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा। केंद्र सरकारची संसदेत महत्त्वाची माहिती। बदलापूर एन्काउंटर प्रकरणातील पोलिसांच्या प्रकरणात राज्य सरकारचा वेळकाढूपणा। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील याचिकेत सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ मागितली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची युवा आक्रोश यात्रा मुंबईत पोहोचली। मुंबई काँग्रेस कार्यालयामधून विधान भवनाकडे जात असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। रविकांत तुपकरांना खालापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर तुपकर यांचे समर्थक बोटीच्या माध्यमातून अरबी समुद्रात पोहोचले। शेतकरी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सोयाबीन, कापूस आणि सातबाऱ्याचे पेपर समुद्रात बुडवले। पुण्यात वाडिया महाविद्यालय येथे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या फलकावर अभाविपनं जॉईन अभाविप लिहिल्यानं मनविसे आक्रमक। एबीव्हीपीच्या नावाला काळं फासत मनविसेचं आंदोलन। पुण्यातील हिंजवडीत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा टेम्पोच्या आगीत होरपळून मृत्यू। टेम्पोला अचानक आग, टेम्पोचं मागील दार न उघडल्यानं चौघांचा मृत्यू। पुण्यातल्या हिंजवडीच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला आग दुर्घटनेप्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांचा संताप। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहात मुलींकडून धूम्रपान आणि मद्यप्राशन। वसतिगृहातीलच एका मुलीनं व्हिडिओ काढून प्रकार उघडकीस आणला, मात्र तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचा मुलीचा आरोप। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाला अपघातामुळे जखम। वकील डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याचं वृत्त खोटं, पोलिसांचं स्पष्टीकरण। गोंधळानंतर पुण्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत। 315 पदांसाठी 1400 मुली शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये दाखल। करमाळा तालुक्यातील सध्या बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 272 अर्ज आले। ऊस गाळपाची अट शिथिल झाल्यानं सर्वच उमेदवारांना दिलासा मिळाला।
बारामतीमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू. बारामती शहरातील नगरपालिकेसमोरची घटना. मोतीलाल दोशी असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी. पहाटे 5 वाजता देवाला रंगांचा अभिषेक. खंडोबा मंदिरामध्ये महादेवाला नैसर्गिक रंगांचा अभिषेक. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगपंचमी साजरी. विठ्ठलावर आणि रुक्मिणी मातेवर नैसर्गिक रंगांची उधळण. कोल्हापुरातही रंगपंचमीचा उत्साह. चौकाचौकात तरुणाईनं एकमेकांना रंग लावत लुटला रंगपंचमीचा आनंद. रंग खेळण्यासाठी नाशिककरांची रहाडीवर गर्दी. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सारेच जण रंगामध्ये न्हाऊन निघाले. नाशिकमधील तिभंदा चौकातील रहाड आयोजकांनी केली बंद. रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दीवर नियंत्रण मिळवलं. नाशिकच्या भद्रकाली परिसरात शिवसेवा मित्रमंडळाच्या वतीनं रंगोत्सवाचं आयोजन. हजारोच्या संख्येनं तरुण तरुणी डीजेच्या तालावर थिरकत त्यांनी रेड डान्सचा घेतला आनंद. साताऱ्यातील वाई तालुक्यातील बगाड यात्रा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. 350 वर्षापासून बावधन गावात ही बगाड यात्रा भरवली जाते. अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यातील मढीच्या यात्रेत रंगपंचमी हा मुख्य दिवस. रंगपंचमीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक नाथांच्या दर्शनाला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी दर. बेदाण्याला 651 रुपये प्रति किलो असा राज्यातला उच्चांकी दर. लातूरमध्ये तापमान वाढल्यानं शाळांचं वेळापत्रक बदललं. जिल्ह्यातील 2661 शाळा सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत भरणार. या शाळांमध्ये 4,75,687 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भंडाऱ्याच्या कोका वन्यजीव अभयारण्यातील रानगव्यांच्या कळपाची पाण्यासाठी भटकंती. एका प्रवाशानं रानगव्याच्या कळपाला मोबाईलमध्ये टिपलं. वनविभागानं पाण्याची सोय करावी, वन्यप्रेमींचं आवाहन. वाशिम मालेगावमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्याचा तिजोरीवर डल्ला. मात्र तिजोरीत रक्कम नसल्यानं चोरट्याची मेहनत गेली वाया. नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावर वाशिमच्या जवळका गावाजवळ ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांसह चरणाऱ्या गाईलाही धडक. ट्रक चालकाला जवळका रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात. वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौक परिसरात 4 ते 5 दुकानांना आग. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. वसईत रेशन दुकानात होणाऱ्या धान्याच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश. महसूल प्रशासनानं कारवाई करत 5 दुकानांचे परवाने रद्द केले. संबंधित दुकान चालकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल. धाराशिवच्या सीना कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेलं पाणी बंद करण्यासाठी शेतकरी आक्रमक. हरणवाडा पुलाजवळ शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. पालघरच्या वाडा आणि विक्रमगड तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर. अनेक ठिकाणी पाईपला तडे. भिवंडीत प्रतिबंधित प्लॅस्टिक विरोधात महापालिकेची कारवाई. चाविंद्रा परिसरातील एका प्लॅस्टिक बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. 3 टन प्लॅस्टिक केलं जप्त. सिंधुदुर्गच्या शिवापूर गावात शिमगोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घरोघरी रुंबाट नेण्याची परंपरा. राधेसोबत वेगवेगळी सोंग नाचवण्याची परंपरा आजही कायम. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर मारळ समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाच्या 89 पिलांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आलं. अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्बोर 9 महिने आणि 13 दिवसानंतर पृथ्वीवर सुखरूपपणे परतले. पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरलं. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर गुजरातमध्ये जल्लोष. सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मेहसाणा इथल्या मूळ गावात फटाके फोडून जल्लोष. इस्रोकडून सुनीता विल्यम्स यांचं स्वागत. सलग 9 महिने अंतराळात राहून सुखरूप परतलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यावर कौतुकाचा वर्षाव.
पंतप्रधान मोदींकडून सुनीता विल्यम्स यांच्या चिकाटीचं कौतुक. ही धैर्याची, धाडसाची आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. एक पोस्ट करत मोदींकडून कौतुक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून सुनीता विल्यम्सचं अभिनंदन. सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याची सोय केल्याबद्दल नासा आणि स्पेस एक्सचेही मानले आभार. कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या 2 वर्षात 52 वेळा दुबईला फेऱ्या. मित्र राजूबरोबरही 26 वेळा प्रवास. सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर. दहशतवादी घुसखोरीशी संबंधित प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनआयकडून छापेमारी. जम्मू काश्मीरच्या भागामध्ये 10 ठिकाणी एनआयचे छापे. क्रिकेटर युजवेंद्र चहल, धनश्री वर्माची मुंबई उच्च न्यायालयात हजेरी. उद्याच चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाबाबत निकाल देण्याचे उच्च न्यायालयाचे कुटुंब न्यायालयाला आदेश. घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. ब्लाइंड वेलफेअर फाउंडेशन आणि मुंबई रोटरी क्लबच्या पुढाकारानं मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंध खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेत देशभरातून 8 संघ सहभागी. IPL 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महिला जयवर्धे यांनी दिली माहिती. मागील IPL मध्ये स्लो ओव्हर टाकल्यामुळे हार्दिकवर पहिल्या सामन्यासाठी बंदी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.